नाशिकच्या शासकीय विश्रामगृहासमोर अचानक एक गुलमोहराचं झाड मुळासकट पडल्यानं समोरून जाणाऱ्या आयशर ट्रकवर पडले। अपघातात ट्रक चालक केबिनमध्ये अडकला होता। या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी धाव घेत चालकाला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला। काही वेळानंतर नागरिकांच्या मदतीने चालकाला सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश आलंय। ही घटना काही वेळापूर्वीच घडली असून यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही। अपघातामुळे गडकरी चौक ते त्र्यंबक नाका सिग्नलकडे जाणारा रस्ता सध्या बंद करण्यात आलाय। ट्रकचा अपघात झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे। घटनास्थळी पोलीस व अग्निशामक दल दाखल झाले असून मदत कार्य सुरू आहे। आज अग्निशामक दलाला गडकरी चौकासमोर आयुक्त बंगल्याच्या समोर एक गुलमोहराचे झाड एका ट्रकवरती पडल्याचा कॉल आला। अग्निशामक दलाने तातडीने त्या ठिकाणी जाऊन स्थानिक नागरिकांच्या मदतीने स्टाफने त्या ट्रकमध्ये अडकलेल्या वाहन चालकाची सुखरूपपणे सुटका केलेली आहे व सदर झाडाखाली अडकलेला ट्रक रोड कटरच्या सहाय्याने झाड बाजूला करून ट्रक देखील सुखरूप बाजूला काढलेला आहे। रहदारीस अडथळा निर्माण झालेला होता, तो अडथळा दूर करून वाहतुकीस रस्ता मोकळा करून दिलेला आहे। अग्निशामक दलातून लीडिंग फायरमन विजय शिंदे बोलतो। या परिसरात अनेक जुने वृक्ष आहेत आणि त्यातील एक वृक्ष अचानक पडल्यानं अपघात घडला। नागरिकांच्या मागणीवरून या परिसरातील वृक्षांची छाटणी करण्यात यावी अशी आवश्यकता आता व्यक्त केली जात आहे। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी वैभव घुगे, नाशिक।